महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनादिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 12,000 रुपये जमा होणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी ही नवीन योजना जाहीर केली आहे। बहिणींनो, तुम्हाला 8 मार्च रोजी 1500 रुपये नाही तर थेट 12,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहेत की ज्या तुम्हाला हे 12,000 रुपये मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत। कारण 8 मार्च रोजी तुमच्या नशिबाचं दार उघडणार आहे। दिवसभराच्या कामाला लागणाऱ्या महिला आणि पोरांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या महिला आता शिंदे साहेबांकडून तुम्हाला मदत मिळणार आहे। तुम्हाला वाटत असेल की 1500 रुपये तर नेहमी आमच्या खात्यामध्ये येतातच, त्यात काय नवीन आहे? पण थांबा, येत्या 8 मार्चला तुमच्या खात्यावर 1500 नाही तर 12,000 रुपये जमा होणार आहेत। ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर तुमची अडलेली कामं तुम्ही करू शकता। तुमच्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी आता तुम्हाला पैशाची रक्कम मिळत आहे। पण ही रक्कम सर्वच महिलांना मिळणार आहे का? तुमच्या गावातील फक्त ठराविकच महिलांना हे पैसे मिळणार आहेत का? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आजच पत्रकारांशी बोलताना या नवीन योजनेची माहिती दिली। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी 8 मार्च दिवशी महिलांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये वितरित होणार असल्याचा GR देखील जाहीर केला आहे। लाडक्या बहिणींनो, पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशा 3 गुप्त गोष्टी सांगणार आहे की ज्या गावातील अंगणवाडी सेविका असतील किंवा ग्रामपंचायतीतील सदस्य असतील कोणाला देखील माहिती नाही आहेत। कारण आत्ताच 5 मिनिटापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी थेट पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली आहे। त्यामुळे जर तुम्हाला 12,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे का किंवा जुन्या फॉर्मवरतीच हे पैसे मिळणार आहेत? याबाबत एकनाथ शिंदे साहेब नेमकं काय म्हणालेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, गेल्या वेळेस काय झालं होतं की काही बहिणींचे फॉर्म हे रिजेक्ट झाले होते। त्यामुळे कोणाचे पैसे अडकले तर कोणाच्या एका चुकीमुळे त्यांना ते पैसे गमवावे लागले होते। त्यामुळे आता पैसे जमा होत असताना तुमच्या शेजारच्या चाळीला 12,000 रुपये मिळतील तर तुमच्या पदरामध्ये काहीच पैसे येणार नाहीत जर तुम्ही या 3 गोष्टींचं पालन केलं नाही तर। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की एकनाथ शिंदे साहेब नेमकं काय म्हणालेत। कारण पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर आदित्य तटकरे यांनी जाहीर केलेला GR पूर्णपणे तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यावरून आपल्याला कळेल की ठराविक महिलांना पैसे मिळणार आहेत का सर्वच महिलांना हे 12,000 रुपये मिळणार आहेत। आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे अडकलेले हप्ते, जुने हप्ते सुद्धा या 12,000 रुपयासोबत तुमच्या खात्यात जमा होतील। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, मागील काही दिवसांमध्ये EKYC प्रोसेस ही कडक आणि अनिवार्य केली होती। काही महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाले नाहीत तर अनेक महिलांचे हप्ते कायमचे बंद झाले होते। परंतु आता सरकारने महिला दिनानिमित्त महिलांना मोठी आर्थिक सहाय्य देण्याचा विचार केला। त्यामुळे ज्या महिलांचे हप्ते बंद झाले होते त्या महिलांना देखील आता हप्ते परत मिळू शकतात। त्यामुळे तुमच्या आयुष्यातला हा महिला दिन सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे। शिंदे साहेबांनी केलेली घोषणा महिलांसाठी आनंदाची ठरणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही आता दैनंदिन कामामध्ये बिझी असाल, स्वयंपाकघरातील कामामध्ये असाल तर तुमचं काम थोडं बाजूला ठेवून लक्षपूर्वक ऐका। कारण 12,000 रुपये ही सर्वात मोठी रक्कम आहे आणि त्यासोबतच अडलेले हप्ते देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक सोपी ट्रिक महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे। चला तर मग आपण पाहणार आहोत की नेमकी कोणती घोषणा झाली आहे, कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत। तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व हप्ते तर मिळत आहेत, परंतु आत्ता मिळणारा हप्ता आतापर्यंतचा सर्वात मोठा हप्ता ठरलाय। त्यामुळे 8 मार्च हा दिवस तुमच्यासाठी खरोखरच भाग्याचा ठरणार आहे। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। पण हे पैसे मिळवण्यासाठी तुमच्या अर्जाची स्थिती कोणती असणार आहे हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। कारण हे पैसे जमा होत असताना एकनाथ शिंदे साहेब निधी मंजूर करणार आहेत। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी निधी हा बँकांकडे पाठवला जाईल। परंतु ज्या महिलांचे अर्ज सिलेक्ट करायचे आहेत किंवा कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवायचे आहेत हे काम महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून केलं जाणार आहे। त्यामुळे त्यांनी जो GR जाहीर केलाय त्यामध्ये कोणत्या नवीन अटी सांगितल्या आहेत आणि कोणत्या 3 गोष्टींवरून महिलांची नावं यादीमध्ये टाकण्यात येणार आहेत हे आपण पाहूया। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी GR जाहीर केला असून 8 मार्च रोजी फक्त
फक्त या 3 गोष्टींचं पालन केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 12,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला हप्ता येणं बंद झालं असेल तरी देखील तुम्हाला हा हप्ता मिळू शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच बहिणींसाठी येणारा महिला दिवस 8 मार्च दिन हा मोलाचा ठरणार आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातील महिला असाल किंवा तुम्ही शहरी भागातील महिला असाल तरी देखील तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग आला आहे का की तुम्हाला मुलांची फी भरायची आहे तर तुमच्याकडे स्वतःच्या हक्काचे पैसे नाही आहेत, किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी आजारपण आले आणि तुमच्याकडे स्वतःचे पैसे नाहीत? तर माझ्या प्रत्येक ग्रामीण भागातील महिलांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं ध्येय ठेवले. त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना आर्थिक सहाय्य देत असताना ग्रामीण भागातील राहणाऱ्या माझ्या प्रत्येक माऊलीची हीच कहाणी आहे, हेच कष्ट आहे. पण त्यांच्या पदरामध्ये आता 12,000 रुपये देण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचं चित्र हा कायमचं बदलणार आहे. कारण 8 मार्चला म्हणजे जागतिक महिला दिनी तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये नाही तर थेट 12,000 रुपये जमा होणार आहेत. पण थांबा महिलांनो, हे 12,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होत असताना प्रत्येक बहिणीला याचा लाभ मिळणार आहे का, हे देखील आपण पाहणार आहोत. कारण मगाशीच मंत्रालयातून एक मोठी बातमी आली. शिंदे साहेबांनी स्वतः घोषणा केली, पण शिंदे साहेबांनी या नवीन योजनेमध्ये अशा काही अटी लावल्या आहेत ज्या तुम्ही पाळल्या नाहीत तर तुमच्या शेजारच्या ताईला पैसे मिळतील पण तुमचं खातं मात्र रिकामं राहू शकतो. या व्हिडिओच्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशी सिक्रेट सांगणार आहे की जी अजून कोणत्याही महिलेला माहीत नाही. पण जर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐकली आणि एक महत्त्वाची चूक केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये 12,000 रुपये जमा होतीलच, परंतु त्यासोबतच अडलेले हप्ते देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तुम्हाला वाटत असेल की फक्त बोनस मिळतो, परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याला महिला व बालविकास मंत्र्यांनी एक GR जाहीर केलाय. त्यामध्ये लाईव्ह पुरावा समोर दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ते देखील आपण समजून घेणार आहोत. तुमच्या खात्यामध्ये 12,000 रुपये प्लस थकीत हप्ते अशी मोठी रक्कम जमा होण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितल्या होत्या, त्या देखील जाणून घ्या. कारण संसाराच्या गाड्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या प्रत्येक बहिणीसाठी शिंदे साहेबांनी आर्थिक सहाय्याची वाट उघडी करून दिली आहे. त्यामुळे 8 मार्चचा सूर्य हा प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 12,000 रुपयाची धनराशी घेऊन येणार आहे. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी मिळून घेतलेल्या या निर्णयामुळे माझी बहीण सक्षम होणार आहे. परंतु हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुम्ही देखील सरकारला सहाय्य करायचं आहे. या 3 गोष्टींचं पालन तुम्हाला करायचं. मग बहिणींनो, आपण पाहणार आहोत की तुमच्या खात्यामध्ये 12,000 रुपये जमा होणार आहेत का फक्त 1,500 रुपये जमा होणार आहेत. कारण सरकारने अत्यंत महत्त्वाचा दिवस निवडला. अखेर या निर्णयाला संमती मिळाली आहे. शासन निर्णयानुसार या योजनेचा GR देखील जाहीर झाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना 3 गोष्टींचं पालन करण्यास सांगितलं. लाडक्या बहिणींनो, 8 मार्चला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना 4-5 महिन्याचे जे अडलेले हप्ते असतील तर ते देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्याही कामासाठी पैसे हवे असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कुतूहल वाटलंच असेल, 1,500 ऐवजी 12,000 रुपये हा आकडा खूप मोठा झाला, परंतु तुमच्या आयुष्यातील महिला दिन हा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. 12,000 रुपये ही रक्कम तुमच्या हातात आली तर तुम्ही घरातील अनेक कामं मार्गी लावू शकता. जसं कष्टकरी शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य देण्याचा विचार केंद्र सरकार व राज्य सरकार करतं, तसं माझ्या प्रत्येक घराचा कणा असलेल्या लाडक्या बहिणीला आर्थिक सहाय्य देण्याचा विचार हा एकनाथ शिंदे साहेबांनी केला आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे व्यवस्थित जमा होण्यासाठी तुमच्याकडून 3 गोष्टींचं पालन करणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला आतापर्यंत माहितीच आहे की तुमच्या अर्जाची स्थिती हे अप्रूव्ड असणं हे सर्वात ठिकाणी महत्त्वाचं आहे. परंतु आता 12,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुम्हाला कोणत्या नवीन अर्ज भरायचा आहे का लाडकी बहीण योजनेचाच अर्ज तुमच्यासाठी चालणार आहे? लाडक्या बहिणींनो, तुम्ही जो पहिला अर्ज भरला होता लाडकी बहीण योजनेचा, त्या फॉर्मवरूनच तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. जसे 1,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात, अगदी त्याचप्रमाणे 12,000 रुपये देखील त्याच फॉर्मवरती तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, परत कोणत्याही अर्जासाठी तुम्हाला धावपळ करावी लागणार नाही. कोणतंही कागदपत्र गोळा करायची गरज महिलांना पडणार नाही. तुमच्या खात्यामध्ये 12,000 रुपये जमा होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अप्रूव्ड केला तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर
दुसरं म्हणजे ज्या खात्यामध्ये तुमचे पैसे आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जमा होतात तसेच 1500 रुपये जमा होत असतील तेच आता 12,000 रुपये जमा होणार आहेत. मग तुमचं खातं सरकारी बँकेमध्ये असू दे किंवा खाजगी बँकेमध्ये असू दे, त्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतो. अगदी त्याचप्रमाणे 8 मार्च दिवशी हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. परंतु तुमचं बँक खातं सक्रिय असणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर पैसे जमा व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता व्यवस्थित तुमच्या खात्यामध्ये जमा होत असेल तर हा हप्ता देखील त्या खात्यामध्ये जमा होईल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, जसा हप्ता लाडकी बहीण योजनेचा जमा होण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होण्यासाठी आधार लिंकिंग महत्त्वाचं होतं, अगदी त्याचप्रमाणे 12,000 रुपये जर कोणत्याही अडचणीशिवाय बँकेमध्ये जमा करायचे असतील तर या ठिकाणी आधार लिंकिंग महत्त्वाचं आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की पैसे खात्यामध्ये जमा होत असताना आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अनिवार्य आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होण्यासाठी तुम्ही पात्र असायला हवं. जर बँकेनं हे सक्रिय केलं तर तुमच्या खात्यामध्ये सरकारने पाठवलेले 12,000 रुपये कोणत्याही तांत्रिक कारणाशिवाय तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होतील आणि महिलांना पूर्णपणे 12,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत होते, परंतु आता तुम्हाला सर्वात मोठा बोनस मिळणार आहे. काही महिलांना गेल्या काही महिन्यापासून तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळाले नव्हते. आता त्यांना एकत्रित हप्ते आणि बोनस अशी मोठी रक्कम देखील खात्यामध्ये मिळू शकते, कारण सरकारने महिलांना महिला दिनानिमित्त विशेष अशी भेट दिलेली आहे. ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. 8 मार्च हा दिवस महिलांसाठी सन्मानाचा असतो आणि याच दिवशी मोठी रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.